पहिला चेंडू या मॅच मधला शिवगर्जना विरुद्ध खंडेराय स्पोर्ट्स. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. स्ट्राईक एंडला दीपकला आपण पाहतोय, ज्याला पहिला चेंडू समजतोय ना समजतो तोवर पोहोचला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक डॉट बॉलची होती समाप्ती आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ नाही, सुरुवात नाही. डॉट बॉल आला आणि या डॉट बॉलवर अशा संपुष्टात आल्या धावेच्या. हा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकानं केलेली दिरंगाई, चेंडू मात्र सीमा पार, चौकार. डीजे ऑपरेटर राहुल मासोळकर मनमुराद आनंद लुटतायत स्नेह भोजनाचा. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं. 5 धावा धावफलकावरती लागतात. हा चेंडू चांगला फटका आहे, ऑनसाइड मध्ये येतोय, चौकार. 4 धावा. या 4 धावांच्या बरोबरीने आपण पाहतोय 9 धावा धावफलकावर लागतायत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू आपण पाहिलं बॅकवर्ड रिजन मध्ये आलेला चौकार, तिसरा चेंडू वाईड फेकला आणि पुन्हा एकदा तिसरा चेंडू फेकत असताना त्या चेंडूवर आलाय ऑनसाइड मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून. 4 धावांसाठी चौकार. 3 चेंडूंच्या मोबदल्यात 9 धावा आल्यात. 5 षटकांची मॅच आहे. समोर मात्र आपण पाहतोय दीपक पालेवाड. हा चेंडू निर्धाव गेला आणि या निर्धावच्या बरोबरीनं धावफलक मात्र स्थिरावलंय ते 9 या धावसंख्येवर. हा चेंडू काय आक्रमण केलंय पहा. सुरेख फटका आहे, बॅटच्या अगदी पुढ्यात आला, त्यावर मोहर लावली 6 धावांची. आणि पहिला षटकार या इनिंग मधला फलंदाज दीपक पालेवाडच्या बॅटमधनं येतोय. 5 चेंडूंवर त्यानं धावा जमा केल्या 14, तर एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा. 2 चौकार आपण पाहिले, त्यानंतर एक षटकार पाहिला. सुरुवात आक्रमक केली ती फलंदाज दीपकनं. आक्रमण चढवलंय शिवगर्जना स्पोर्ट्स संघावर. या परिस्थितीचा फायदा उठवताना आपण पाहतोय या सलामीवीरांना. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु हा निर्णय पथ्यावर पडलाय त्या खंडेराय स्पोर्ट्सच्या. पहिल्या सत्रात फलंदाजी करण्याचा निर्णय पथ्यावर पडलाय आणि या चेंडूवर पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजन मध्ये आपण पाहतोय थर्डमॅनला आलेला डीप मधला हा चौकार. 4 धावा. 4 धावांच्या बरोबरीने 19.00च्या सरासरीने धावा आल्या. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 4 षटकांमध्ये पुन्हा एकदा अशीच फटकेबाजी होणार का, याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय. खंडेराय स्पोर्ट्स विरुद्ध शिवगर्जना स्पोर्ट्स सुरू असलेली लढत आपण पाहतोय. क गटातला हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडनं जो संघ जिंकणार तो जाणार सुपर 12 ला. जालिंदर नाना वाळके वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक पूर्ण करताना आपण पाहतोय. पहिला चेंडू फेकला, ज्या पहिल्या चेंडूवर धाव खर्च केली 1 आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं 20 धावा धावफलकावरती लागतात. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा दीपक पालेवाड, ज्याने मागच्या षटकामध्ये आक्रमण केलं. वैयक्तिक 18 धावा जमवल्या तर संघाच्या 19. मनोज बराटेनं एक सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेशन केलं. दीपकला स्ट्राईक कशी मिळेल यासाठी प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र पाहतोय जालिंदर नानांचा हा निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने 20 धावा
धावफलकावरती लागतायत. दुसरा षटक आहे मार्गस्थ. उन्हाचा तडाखा आता जाणवायला लागलाय. मैदानामध्ये वातावरण थोडंसं गरम पाहायला मिळतंय. वारं वाहतंय परंतु वाऱ्यामध्ये सुद्धा थोडीशी गरमी पाहायला मिळते. मंद वाऱ्याची झुळूक आली की प्रेक्षकांनाही थोडंसं बरं वाटतं. परंतु यावेळेला आपण पाहतोय प्रेक्षक मात्र या मॅचचा मनमुराद आनंद लुटण्यात व्यस्त आहेत. पंचांचा रेड बॉलचा इशारा, फलंदाज तयार नव्हता या चेंडूला फेस करण्यासाठी. 1.3 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती बिनबाद 20 धावा पाहायला मिळतात. आखूड होता चेंडू आणि केवळ फुटवर्कचा वापर न केल्या कारणामुळे, फुटवर्कच्या अभावामुळे इथे दांडी गुल झाली. फर्निचर डिस्ट्रॉय झालं. जर का या चेंडूवर फुटवर्कचा वापर केला असता, थोडासा बॅकफुटला आला असता तर खेळता आलं असतं, फ्रंट फुटला गेला असता तरीही खेळता आलं असतं. परंतु बदल आलीत त्याचा अभाव आणि त्या कारणामुळे पहिली विकेट आपण पाहतोय दीपक बाद. 1 बाद 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नारायण चौधरी एक अष्टपैलू खेळाडू, जर्सी नंबर 57 आता मात्र खेळपट्टीच्या दिशेने रवाना. दुसरं षटक जालिंदर नाना वाळके. दोनही संघांसाठी फार महत्त्वाची लढाई आहे. इकडनं जो संघ जिंकणार तो सुपर 12 मध्ये प्रवेश करणार आणि जो संघ पराभूत होणार तो संघ असणार आहे कॉलबॅकला. आणि कॉलबॅकमध्ये मग नॉकआउटचा थरार पाहायला मिळेल. त्यामुळे सुपर 12 मध्ये जागा निश्चित करणं दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचं आहे. खंडेराय या संघानं एकूण मॅच आतापर्यंत खेळल्यात त्या 2, त्यामध्ये 1 पराभव आणि 1 विजय. आणि शिवगर्जना स्पोर्ट्स संघाचा आपण विचार केला तर त्यांनी सामने खेळलेत अद्यापपर्यंत 2, ज्यामध्ये 1 पराभव आणि 1 विजय. म्हणजे दोन्ही संघांसाठी इक्वल सिच्युएशन आहे. दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकलेला आहे, 1-1 सामना गमावलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हा सामना फार महत्त्वाचा आहे. इकडनं जिंकलात तर सुपर 12चं तिकीट आहे, पराभूत झालात तर कॉलबॅकमध्ये नॉकआउटचा सामना तुम्हाला खेळावा लागणार आहे. यापुढची होणारी मॅच PBS अर्थातच पुरुषोत्तम बाळा शितोळे स्पोर्ट्स आणि हरणतळे वस्ती या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 11.50च्या सरासरीने आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 1 फलंदाज बाद 23 धावा. 1 बाद 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण बघतोय दोन्ही संघ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करतायत. दोन्ही संघ आपल्या विजयासाठी प्रयत्न करतायत. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दीपक मोहिते वैयक्तिक कोठ्यातलं पहिलं आणि संघाचं 3रं षटक घेऊन तयार. समोर स्ट्राईक एंडला मनोज बराठे आणि नॉन स्ट्राईक एंडला नारायण चौधरी. दोन्ही फलंदाजांनी तसे कमी कमी चेंडू फेस केलेत. नारायणनं 2 चेंडू फेस केलेत, तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, 2 धावा जमवल्यात. मनोज बराठेनं केवळ 1च चेंडू फेस केलाय, 1च धाव जमवले स्ट्राईक एंडमध्ये. यावेळेला मात्र सामना करणार दीपकचा. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, थोडासा बुचकळ्यात पडला फलंदाज. चेंडू कुठे गेला हे कळतच नाहीये. अशा वेळेला मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाचा कॉल आला. दोघांनी एकमेकांना सावरलं, आखोही आखो में इशारा. आणि इथे मात्र एका निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. जालिंदर नाना वाळकेने चांगलं षटक फेकलं. कमीत कमी धावसंख्या कशी राहील यासाठी प्रयत्न केला. हा चेंडू फलंदाजाला चकवून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. एका डॉट बॉलची समाप्ती आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 23 धावा धावफलकावर. ऑनसाइड मध्ये खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चेंडूला उचलतायत, फेकतायत. दुसरी धाव घेण्याची जोखीम उठवली. कॉलिंगचा अभाव पाहिला ज्या कारणामुळे आली रनआउटची विकेट. महत्वाचं काय तर कॉलिंग, एकमेकांमधला ताळमेळ.
आणि इथे मिसगाईड होताना आपण पाहिले दोन्ही फलंदाज ज्यांच्यामध्ये चांगलं कॉलिंग नव्हतं. स्ट्राईक एंडच्या बाजूला पोहोचलेला फलंदाज नारायण चौधरी पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडच्या बाजूला पळत सुटला, परंतु नॉन स्ट्राईकला उभा असलेला फलंदाज हर्षलनं पुन्हा स्ट्राईक घेण्याची इच्छा दर्शवली नाही. अशा वेळेला धावचीत स्वरूपात विकेट जाते. क्रमांक 2. 2 बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. अजूनही येणारे या षटकातले 3 चेंडू आणि पुढची 2 षटकं बाकी आहेत. कितपत मजल मारतात खंडेराय स्पोर्ट्सचे फलंदाज याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हा चेंडू खेळून काढलाय जमिनीलगतचा कार्पेट शॉट पाहायला मिळाला आणि चेंडूवर मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्येचं खातं खोललं हर्षवर्धन या फलंदाजानं. सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 25 धावा धावफलकावरती लागतात. हा चेंडू चांगला फटका ऑन साइड मध्ये. कार्पेट शॉट. क्षेत्ररक्षक पळतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय. तत्पूर्वी आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोका संभवणार का? परंतु धावगती इतकी सुरेख. जंगलामध्ये हरिण ज्या वेगानं धावतं त्या वेगानं हे दोन फलंदाज आपण धावताना खेळपट्टीच्या दरम्यान पाहिले. आणि तदनंतर मात्र आलेल्या या 2 सुरक्षित धावा, या 2 धावांच्या बरोबरीने 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज दीपक मोहिते पुन्हा एकदा तयार नारायण चौधरीसाठी. हा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये यष्टीरक्षकाच्या हातात पोहोचला आणि विकेट क्रमांक 3. तिसरा झटका पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 3 षटकांची सांगता झाली. धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 27. पवन कंद, नाना वाळके आता आपण पाहतोय प्रयत्न करतात या मॅच मध्ये शिवगर्जना स्पोर्ट्स संघाला विजय मिळवून देण्यासाठी. त्यांचे सहकारी तेवढीच चांगली साथ देण्याचा प्रयत्न करतायत, परंतु खंडेराय स्पोर्ट्स संघानं पहिल्यांदा फलंदाजी करावी लागते. त्याचा विचार करून आता खेळ करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. जालिंदर नाना वाळके हर्षवर्धनसाठी टाकलेला हा चेंडू फसवा होता. बॅटची एज घेतली आणि फलंदाज बाद. चार फलंदाज बाद आहेत. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र पवार स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला महेश साळवे. हा चेंडू पॅडवर आदळला आणि पगबाधित अर्थातच LBW स्वरूपात इथे विकेट नसणारे संपूर्ण मालिकेत संपूर्ण टुर्नामेंटमध्ये हा या आयोजनकर्त्यांचा निर्णय. अरे 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 एक आगळं वेगळं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. म्हणजे फलंदाज नेहमी फ्रंट फूटवर धावत असतात, डान्सिंग डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न असतो, परंतु यावेळेला आपण पाहिलं विकेट सोडून मागे पळत सुटलेला फलंदाज. व्हाईट बॉल आला. अंगावर आदळणारा चेंडू
सिंगल धाव पूर्ण केली आणि पंच सलमान सर यांचा इशारा लेग बाईज, लेग बाईज आहे, लेग बाईज. अतिरिक्त आणि या अतिरिक्तच्या बरोबरीने आपण पाहतो 29 धावा धावफलकावरती लागतात. 4 फलंदाज बाद 29 धावा. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला ऑनसाइड मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, कमालीची फेक आणि फक्त सिंगल. सिंगल पेक्षा फार काय नाही. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चौथं षटक आहे मार्गस्थ. 4 चेंडू अद्यापपर्यंत फेकले गेलेत. हा फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. डीप पॉइंट सीमारेषे पलीकडे. या चौकाराच्या बरोबरीने 34 धावा धावफलकावरती येत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एक डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने 4 षटकांच्या अंती 8.50 च्या सरासरीनं 34 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक शिल्लक असणार. ओमकार खांदवे 5वं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. समोर सायकेंडला महेश साळवे आणि नॉन सायकेंडला आपण पाहतो नरेंद्र पवार. ही जोडी आहे. 5 आणि 6 क्रमांकाचे फलंदाज आता आपण पाहतोय फलंदाजी करतायत खंडेराय स्पोर्ट्ससाठी. प्रयत्न चांगला आहे धावसंख्या उभारण्याचा, परंतु त्या प्रयत्नांना रोखलंय, लगाम लावलाय, नियंत्रणात ठेवलंय ते शिवगर्जना स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांनी. अवघ्या 34 धावा आपण पाहतोय 4 षटकांच्या अंती 4 फलंदाजांच्या मोबदल्यात धावफलकावरती. शिवगर्जना स्पोर्ट्स चांगला प्रयत्न आहे. जालिंदर नाना फाळकेंनी फेकलेली 2 षटकं, त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी केलेली गोलंदाजी, तितकंच अफलातून षटक आपण पाहतोय. हा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये बॅटची टॉपेज घेऊन बराच काळ हवेमध्ये होता, परंतु टिपलेला झेल आणि 5वा हादरा खंडेराय स्पोर्ट्सला. पाच फलंदाज बाद 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि आता इथनं मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते. ती शिवगर्जना स्पोर्ट्स संघाची चुकांमधनं शिकण्याचा प्रयत्न, सुधारण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये होतोय. हा चांगला फटका आहे.
क्षेत्ररक्षक मात्र बघ्याच्या भूमिकेत डोक्यावरनं जातोय. हाय हँडसम उत्तुंग षटकार. कुठेतरी संजीवनी दिली आहे ती खंडेराय स्पोर्ट्स संघाला. 46 धावा धावफलकावर. आक्रमण झालं, हल्ले चढवले इथे 2. त्यानंतर मात्र जमिनीलगतचा फटका पाहायला मिळाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज दुसरी धाव घेताना धावचित बाद. चेंडूंचा खेळ संपलाय. 6 बाद 47 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू लास्ट बॉल या षटकातला, या इनिंग मधला. 5 षटकांची मॅच आहे आणि या चेंडूवर किती धावा येत आहेत यावर अवलंबून असेल की पुढच्या सत्रात किती धावांचं आव्हान असणार शिवगर्जना स्पोर्ट्स संघासमोर. 47 धावा अद्यापर्यंत जमवल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय साहिल नॉन स्ट्राईकला उभा आहे तर संतोष आहे स्ट्राईक एंडला. हा चेंडू थोडासा बॅकफुटवर येऊन खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी सुरेख होती स्ट्राईक एंडच्या बाजूनं परंतु 2 धावा पूर्ण आणि तिसरी धाव घेताना फलंदाज संतोष धावचित बाद. धावफलक धावांची गरज आहे ती येणाऱ्या पुढच्या सत्रात 30 चेंडूंमध्ये शिवगर्जना स्पोर्ट्स संघाला. चेंडू आणि धावांमधला अंतर जालिंदर राणा 20चा आहे. 30 चेंडू 50 धावा. हे 20चं अंतर 2 षटकार 2 चौकार अगदी सहजपणे कमी करू शकतात परंतु ते षटकार चौकार मारण्यासाठी फलंदाजांनी विकेटवर उभं राहणं देखील फार महत्त्वाचं असेल. पुढच्या सत्राला सुरुवात होण्या अगोदर आपण वळूया पुन्हा एकदा टॉस बॉक्सकडे जिथे टॉस होईल. पुरुषोत्तम बाळा शितोळे अर्थातच PBS स्पोर्ट्स विरुद्ध हरणतळे स्पोर्ट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण तात्काळ टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही टीम इथे उपलब्ध आहेत. दोन्ही टीम इथे उपस्थित आहेत. तर दोन्ही टीमचं मनपूर्वक स्वागत. चला PBS स्पोर्ट्सचे कर्णधार आणि हरणतळे स्पोर्ट्सचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं टॉससाठी. सन्माननीय विनायक जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स जॉईन करायचं जिथे टॉस होईल एका मोठ्या मॅचचा. अर्थातच PBS स्पोर्ट्स आणि हरणतळे स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. विनायक जाधव साहेब या मान्यवरांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण आपली प्लेइंग 11 कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायची आहे. सार्थक भारती आपण पाहतोय इथे उपस्थित आहे. प्लेइंग 11 ते देतील तत्पूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करूया आपले सन्माननीय अतिथी विनायक जाधव आणि त्यांच्या समवेत सन्माननीय संतोषजी खांदवे, विनायक जाधव आणि हनुमंत
खांदवे या 3 मान्यवरांचे शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. पीबीएस स्पोर्ट्स आणि हरणतळे स्पोर्ट्स. चला कॅप्टन्स, फार वेळ नाहीये सार्थक, कारण अजूनही ड गटातले फ्रेश 2 सामने आणि त्यानंतर मग पराभूत पराभूत 1 असे 3 मॅचेस बाकी आहेत. आणि वेळ जर का आपण पाहिली तर 2:53 म्हणजे 3 वाजलेत आणि संध्याकाळी 6-6:30 पर्यंत अजूनही पेंडिंग 3 मॅचेस आहेत ना, त्या पूर्ण करायच्या आहेत कंप्लीट. प्रतीक खांदवे भरपूर प्रयत्न करतोय, परंतु त्याला साथ देणंही तितकंच महत्वाचं आहे. हरणतळे टीमचे कॅप्टन प्रतीक अर्थात बंटी, आपणही टॉस साठी या. तीस चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जालिंदर नाना वाळके, नॉन स्ट्राईक एंडला पवन कंद. ही जोडी आहे, या जोडीमध्ये क्षमता आहे एक मोठा पहाड फोडण्याची, परंतु आता पहाड नाही फोडायचा आहे, अवघ्या 50च धावा करायचे. चेंडू आणि धावांमधलं अंतर आहे राहुल भाऊ 20चं. 2 षटकार 2 चौकार हे अंतर लिलया कमी करू शकतात, परंतु गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विक्रम बराठे गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू फेस करणार फलंदाज जालिंदर नाना वाळके. 50 धावांचा पाठलाग. उजव्या यष्टीच्या जवळून अगदी फलंदाजाच्या रीच मध्ये, म्हणजे आपण हल्ली ऐकतो ना कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर, परंतु इथे कव्हरेज क्षेत्रामध्ये असणारा चेंडू फलंदाजाच्या रीच मध्ये होता. पंचांनी मात्र डॉट बॉल घोषित केलाय. निर्धाव चेंडूची सांगता. हा चेंडू चांगला फटका आहे, रूम बनवली पॉइंट आणि कव्हरच्या मधनं डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये गोळीच्या वेगाने चेंडू फरार. येतोय 4 धावांसाठी हा चौकार. टॉस जिंकला. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. ही ओळख आहे जालिंदर नाना वाळके. फटका खेळल्यानंतर त्या चेंडूकडे बघायची गरज नाही, इतका सुरेखरित्या कलात्मक गॅप शोधली, रूम बनवली. हा दुसरा चौकार. त्यांनी वेट वॉच अँड डेन प्लेटची भूमिका इथे बजावली. 2 चेंडू त्यांनी योग्य वाट पाहिली आणि मग रूम बनवली. 2 चौकार. हा तिसरा तसाच प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन खेळण्याचा, परंतु एक आला डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने धावफलकावरती धावा आहेत त्या 8. आता गरज आहे ती 42 धावांची. चेंडू शिल्लक आहे 26. हा चेंडू कमालीचा होता. जालिंदर नानाने डान्सिंग डाऊन द विकेट अर्थातच स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न केला, परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला. तिथे मात्र एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या बरोबरीनं 9 धावा धावफलकावर लागतात. हा चेंडू पवन कंद सन्मान देतोय आणि या सन्मानाबरोबर एक निर्धाव चेंडूचा खेळ संपला. पहिल्या षटकात धावा आल्या 9. जालिंदर नानांनी चेंडू फेस केले 5, ज्यामध्ये 2 चौकार आणि एक सिंगल पाहायला मिळाली. पवन कंदने एक चेंडू फेस केला, एकही धाव त्याला जमवता आलेली नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. प्रति षटकामागे आपण विचार केला तर 50 धावांची सरासरी राखताना 10.00 ची सरासरी राखायची होती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. आता 4 षटकं बाकी आहेत, अर्थात 24 चेंडू आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी 41 धावांची.
हा चेंडू आक्रमण केलंय जालिंदर नाना वाळके. एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिजन मध्ये येतोय आज चौकार. डीजे ऑपरेटर आमचे राहुल मासुळकर फार सुरेख सुरेख धून वाजवत आहेत, परंतु इथे मात्र चांगली फटकेबाजी, चांगली लय जमवत आहेत जालिंदर नाना. यांच्या बॅटमधनं तिसरा चौकार पाहायला मिळाला. या चेंडूवर जोरदार अपील केली जाते, परंतु अपिलामधला आत्मविश्वासाचा विचार केला तर फार अभाव आहे. आणि पंच आहेत राज सायलू सर, अतिशय चाणाक्ष, चपळ, चालाक आणि प्रत्येक खेळाडूच्या मी म्हणेन खेळाडू वृत्तीचं परीक्षण करणारे हे पंच आहेत. त्यांच्या माध्यमातून मात्र हा बॉल आलाय डॉट. कारण असे खेळाडू असतील तर पंचही तसेच असणं गरजेचं आहे. तुमच्या अपिलामधल्या आत्मविश्वासाचं परीक्षण झालं, परंतु पुढच्या चेंडूवर विकेट मिळवली जालिंदर नाना. बॅक टू पॅव्हिलियन. हादरा क्रमांक इथे विकेट जातीय क्रमांक 1 जालिंदर नाना वाळके. बॅक टू पॅव्हिलियन. धावफलकावरती धावा आहेत 13. 1.3 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र 21 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. एक वेगळं वातावरण मैदानामध्ये तयार झालंय. काल आणि परवा आपण पाहिलं रखरखत ऊन होतं, परंतु आज ढगाळ वातावरण आहे. वारा अगदी सोसाट्याचा वाहतोय. याचा फायदा कोण घेऊ शकतं तर फलंदाज. परंतु इथे गोलंदाजानं विकेट मिळवली, हादरा दिला तो शिवगर्जना संघाला. हा चेंडू चांगला प्रयत्न होता, त्याहीपेक्षा चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिजन मध्ये रूम बनवली. थर्डमॅन सीमारेषेला ट्रॅव्हल करणारा चेंडू. शॉर्ट थर्डमॅनचा धावत जाऊन क्षेत्ररक्षक पाठलाग करून चेंडूला अडवतोय. तद्वर मात्र या चेंडूवर धावा येत आहेत त्या 2. आणि 2 धावांच्या बरोबरीनं 50 धावांचा पाठलाग करत असताना धावा आल्या 15. नारायण चौधरीचं षटक सुरू आहे. षटक क्रमांक 2. अजूनही गरज आहे 35 धावांची. 20 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. इथे मात्र ताकद आजमावली. एक चांगला ताबडतोड फटका पाहायला मिळतो. षटकार. वीस धावा धावपलकावरती लागतायत. 1.5 षटकाचा खेळ संपलाय. नारायण चौधरी पुन्हा एकदा तयार आहे. अष्टपैलू असणारा खेळाडू. इथे मात्र संधी आहे आणि संधीचं सोनं केलं. झेल टिपला. विकेट क्रमांक 2.
विकेट गेली आहे. एकूण षटकांचा खेळ इथे संपलाय. 21 धावा धावफलकावर पाहतोय. 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 50 धावांचा पाठलाग सुरू आहे. अजूनही 29 धावा करायचे. चेंडू शिल्लक आहेत 18. 9.67 ची सरासरी आता प्रति षटकामागे राखायची आहे. समोर सायकेंडला आपण पाहतोय पवन कंद कर्णधार आहे. नॉन सायकेंडला संकेत कंद आणि गोलंदाजी मार्कवर हर्षवर्धन खांदवे. हा चांगला चेंडू होता. कदाचित विकेटही मिळू शकली असती, परंतु निर्धाव जातोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने 21 धावांवरती स्थिरावलेलं धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज हर्षवर्धन खांदवे वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक. अगदी गुडघ्यावर बसून रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न होता, स्विच करायचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा एक डॉट बॉल आला. आता गरज आहे ती 16 चेंडूंमध्ये 29 धावांची. 16 चेंडू 29 धावा. खंडेराय स्पोर्ट्स प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतायत. त्यांना माहीत आहे पवन कंद चारही बाजूला फटकेबाजी करण्यात माहीर असलेला फलंदाज आहे. त्याच्या विरोधात चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं, परंतु पवन कंदनं खेळलेला हा फटका आणि डीप बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी जवळ सीमारेषेला खेटून या चेंडूला अडवलं गेलंय. इथे मात्र या चेंडूवरती पळून धावा पूर्ण केल्या गेल्या. तर दोन धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 23 धावा आल्या. आता मात्र गरज आहे 27 धावांची. हा चेंडू चांगला फटका आहे पवन कंदच्या बॅटमधनं. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकाराच्या बरोबरीने 29 धावा धावफलकावर येत आहेत. अजूनही 21 धावा पूर्ण करायच्या आहेत. त्यापैकी एक अवांतर वाईड. पंचांचा इशारा आणि धावफलकावर आपण पाहतोय 30 धावा लागत आहेत. 20 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 14. हर्षवर्धन खांदवे गोलंदाज तयार आहे. पवन कंद मात्र सायकेंडला फलंदाज. हा चेंडू वेगवान तुफान पाहायला मिळाला. डॉट आणि या डॉट बॉलच्या बरोबरीनं धावफलक स्थिरावलंय ते 30 या धावसंख्येवर. संकेत कंद नॉन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाजीच्या प्रतीक्षेत आहे. तर स्ट्राईक एंडला पवन आहे जो कर्णधार आहे या शिवगर्जना स्पोर्ट्स संघाचा. खेळून काढलाय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक पळत येऊन चेंडूला उचलणार फेकणार. तद्वर मात्र एक सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने 31 धावा धावफलकामध्ये लागत आहेत. अजूनही गरज आहे 19 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 12. मागच्या हप्त्यामध्ये आपण पाहिलं तर लोहगावचा उरूस पार पडला आणि राहुल मासुळकर यांच्या डोक्यातनं अजून तो उरूस गेलेला नसावा बहुधा. त्यामुळे अजूनही त्या आनंदाच्या भरात इथे साजरा करतायत उरूस. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे म्हणजे 9.50 ची सरासरी इथे राखायची आहे. शिवगर्जना आणि खंडेराय स्पोर्ट्स मॅच मध्ये तितकीशी जान दिसत नाही, परंतु ही मॅच फार महत्वाची आहे. जो जिंकणार तो सुपर 12 ला, जो हारणार त्याला कॉलबॅक मध्ये नॉकआउट राऊंड खेळायचा आहे. म्हणजे या टुर्नामेंट मधला शेवटचा सामना कॉलबॅक मध्ये एक खेळावा लागणार आहे. सुपर 12 मध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला संधी असेल पहिली पायरी दुसरी पायरी, परंतु कॉलबॅक मध्ये नॉकआउट आहे. तिकडनं जर का तुम्ही पराभूत झालात तर मग या करंडकाला अलविदा करावा लागणार आहे. त्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे आणि लढाई कोण जिंकतंय याकडे सर्व पाठीराख्यांचं प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. तर उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक
अखिल दादाची वस्ती करंडक 2022 मध्ये सहर्ष स्वागत. बारा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 9.50 ची सरासरी राखावी लागणार. फार सुरेख मॅच आपण पाहतोय इथे पार पडतायत, परंतु वेळ वाचणं फार महत्वाचं आहे तुषार सर. वेळेचा अपव्यय जास्त होतोय सकाळपासून. आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर एकूण 7 सामने वेळापत्रकानुसार आपण आजच्या दिवसामध्ये पाहिले. त्यापैकी सामना क्रमांक 4 सुरू आहे. 3 सामने अजूनही बॅलन्स आहेत, ज्यापैकी 2 सामने फ्रेश असतील म्हणजे 6-6 ओव्हर कंपल्सरी असतील, आणि त्यानंतर एक मॅच असेल पराभूत विरुद्ध पराभूत, ती असेल 5 ओव्हरची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नारायण चौधरी पुन्हा एकदा तयार आहे. 12 चेंडू 19 धावा. स्ट्राईक एंडला पवन कंद. कर्णधार या नात्यानं या मॅचची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन तयार आहे. प्रतीक खांदवे, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाबरोबर तातडीनं संपर्क साधायचा आहे. नारायण चौधरी पहिला चेंडू या ओव्हर मधला फेकणार. समोर मात्र पवन कंद. नारायणच्या या चेंडूवर आक्रमण. काय फटका आहे पा. सुनार की राहुल भाऊ आणि एक लोहार की हा उत्तुंग षटकार. षटकार आलाय. 11 चेंडू आणि आता गरज आहे 13 धावांची. इथे मात्र अप्पर कट पाहायला मिळाला. टायमिंगचा योग्य वापर, गोलंदाजाच्या वेगाचा वापर करून गोलंदाजाला चोप. या आल्या 4 धावा. शेवटचे 10 चेंडू 9 धावांची गरज आहे. धावफलकावर धावा लागल्यात ते 41. शिवगर्जना स्पोर्ट्स आपण पाहतोय पवन कंद कर्णधार या नात्यानं सर्व सामन्याची जबाबदारी आता खांद्यावर घेऊन लढतोय. स्ट्राईकला हा काय चेंडू होता पा. एक मात्र सिंगल मिळाली. सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 42 धावा धावफलकावर. 42 रन्स ऑन स्कोर कार्ड with the loss of 2 wickets after 4th over on progress. 3.3 षटकांचा खेळ इथे संपलाय. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं पहिला वाहिला चेंडू फेस केला संकेतनं, आणि त्यात अफलातून फटका त्याचा पाहायला मिळाला. या चेंडूवर धावा येत आहेत 2. 50 धावांचा पाठलाग करताना 44 पर्यंत पोहोचलं धावफलक. आता गरज आहे 6 धावांची. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. नारायण चौधरी तयार संकेतसाठी. संकेतनं हा चेंडू भिरकावलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी 1 बाउन्स चौकार. सामन्यामधली जान निघाली. आता हवा काढून टाकली. ते फलंदाज पंकज पवन आणि संकेत या जोडीनं. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि गरज आहे ती 2 धावांची. 6 चेंडू 2 धावा निर्णायक विजयासाठी गरजेच्या असतील. आपण विनंती करूया खंडेराय स्पोर्ट्स, कृपया वेळ जास्त घेऊ नका, कारण वातावरण जर का पाहिलं तर ढगाळ आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो
हरंतळे स्पोर्ट्सनं आपलं पॅव्हेलियन कोणतं ते आपण कळवा आणि त्यानंतर मग PBS स्पोर्ट्स शिवनेरी पॅव्हेलियनमध्ये असेल हरंतळे आणि रायगड पॅव्हेलियनमध्ये असेल PBS स्पोर्ट्स. खंडेराया संघाला विनंती आहे कृपया लवकर आपण सुरुवात करा, कारण वातावरणाचा विचार केला तुषार सर तर ढगाळ आहे आणि या ढगाळ वातावरणाचा अंदाज बांधता कोणत्याही क्षणाला परिस्थिती बदलू शकते. आणि आजच्या दिवसाचं वेळापत्रक आपण पाहिलं तर 7 सामन्यांचं वेळापत्रक आयोजकांनी आपल्या समोर ठेवलंय. त्यापैकी सामना क्रमांक 4 सुरू आहे आणि 2 धावांची आवश्यकता असताना मारलेला हा विजयी चौकार 4 धावा. आणि हरंतळे स्पोर्ट्सला विनंती असेल की आपण तात्काळ म्हणजे कमीत कमी वेळेचा वापर करून लगेच मैदानामध्ये उतरायचं.